कोल्हापुरात कसबा बावड्यात पांडू तात्या गेले म्हणून कालवा सुरू झाला। घरातल्या बायकांचा आक्रोश गल्लीभर पसरला। पै पाहुण्यांना निरोप पोहोचवले। आता पांडू तात्या गेले म्हणजे फक्त बॉडी रूपात राहिले, त्यामुळे थोड्याच वेळात बॉडी घराकडे आणणार असे नातेवाईकांना कळवलं गेलं। अंत्यविधीचे साहित्य आणण्याची तयारी सुरू झाली। पांडू तात्या वारकरी, त्यामुळे टाळ मृदुकांच्या गजरात त्यांना अखेरचा निरोप द्यायची त्यांच्या वारकरी सहकार्याने जुळणी केली। पांडू तात्याची बॉडी घराकडे ॲम्ब्युलन्समधून आणली जाऊ लागली। रस्त्यात असंख्य खाच खळगे, त्यातून वाट काढत येता येता एका वळणावर ॲम्ब्युलन्समध्ये बसलेल्या त्यांच्या एका नातेवाईकाला तात्यांच्या उजव्या हाताची थोडी हालचाल होत असल्याची जाणीव झाली। त्यांनी हाताकडे एकटक बघत 4-5 वेळा खात्री करून घेतली आणि त्यांनी दुसऱ्या नातेवाईकाला ॲम्ब्युलन्सच्या ड्रायव्हरला पांडू तात्याचा हात हलायला लागलाय असं सांगितलं। त्यांनीही पाहिलं, तात्यांचा हात हलत होता, बोटं वळत होती। मग त्या सर्वांनी मिळून त्यांना त्याच अवस्थेत DY पाटील हॉस्पिटलला नेलं। तेथे तातडीने पुढचे उपचार सुरू झाले आणि आश्चर्य काय, तात्यांचे शरीर थोड्या वेळात पूर्वपदावर येऊ लागलं। तात्या गेले असा निरोप देणारे तात्या जिवंत झाले, तात्या जिवंत झाले असा परत निरोप देऊ लागले। तात्यांच्यावर गेले 10 ते 12 दिवस हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते। काल त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आणि ज्या पांडू तात्यांची त्यांच्या घराच्या दारातून अंत्ययात्रा निघणार होती, तेथेच त्यांच्या स्वागतासाठी नातेवाईकांची गर्दी जमली। तात्यांची सर्वांनी ओवाळणी केली। चादरीत गुंडाळून दवाखान्यात नेलेल्या तात्यांनी आता पांढरा खड शर्ट, विजार, गांधी टोपी आणि कपाळावर बुक्का अशा त्यांच्या मूळ पेहराव्यात पुन्हा घरात पाऊल टाकलं। घरातल्या सर्वांचे डोळे तात्यांना पाहून अश्रूने डबडबले। अर्थात काही क्षण मृत्यू अनुभवून पुन्हा नव्याने परत आलेल्या तात्यांच्या आगमनाचे ते आनंद अश्रू प्रत्येकाच्या डोळ्यातून टपकत राहिले। भारावलेले पांडू तात्या हे सारे पाहून फक्त विठ्ठल विठ्ठल असे पुटपुटत होते। उपचार करणाऱ्या डॉक्टरांची त्यांना नावे माहीत नव्हती, पण त्या डॉक्टरांच्या बद्दल आकाशाकडे हात करून ते कृतज्ञता व्यक्त करत होते। न्यूज मराठी 24 साठी कॅमेरामन सोमनाथ जांभळे सह विनोद शिंगे, कोल्हापूर। सगळं सांगायची काही गरज नाही। कुठेतरी लाखातून एक अशी घटना घडत असते, तुमच्या मागं पांडुरंग होतात म्हणून तुम्हाला पुण्याच्या म्हणणार, तर हे कसं वाटते। आणि याच्या पुढं मग आणि परत तुम्ही हट्टेकट्टे झाल्यानंतर आणि परत वारी वगैरे त्या सगळ्या करणार ते चालू ठेवणार आहे। वारी माझ्या शेवटपर्यंत चालू राहणार आहे, जोपर्यंत आहे तोपर्यंत। ज्या दिवशी म्हणजे हे झालं होतं त्या दिवशी काय वाटलं? काय वाटलं म्हणजे काय, मी नेहमीप्रमाणे 5, 5:30, 6ला पूर्ण आलं की जरा बसायचं, चहा घ्यायचा, जरा इकडे तिकडे करायचं, तिकडे सगळं चहा घेतला, बरं म्हणलं आता पाईप लावायची, पाईप लावली, पाणी भरलं आणि भरल्यावर इथे येऊन बसलो। इथे येऊन बसल्यावर घाम आला, घाम म्हणजे बेफाम घाम आला। असं काय लागलं म्हणून मी बाहेर वाऱ्याला जावं म्हणलो। वाऱ्याला गेल्यावर जराशी आंबट गुळणी आली पाण्याची गुळणी पडल्यावर तिथून माझं फिरलं सगळं, तेव्हा काही मला काहीच माहिती। समजा तुम्हाला एक कळालं की हॉस्पिटलमध्ये नेलं, त्यानंतर मग परत आणलं आणि परत तुम्ही जिवंत म्हणून परत नेले, त्या सगळ्या गोष्टी कळाल्यानंतर तुम्हाला त्यानंतर काही नाही मला इथं आणल्यावर कळालं। इथं आणल्यावरच म्हणजे बोलायला जास्त हे जीवन ना कळलं। आता तब्येत कशी आहे? आता तर आहे, जरा त्यातल्या त्यात आहे। सोमवारी का मंगळवारी कोणतीशी राहतो रे, सोमवारी आलो त्या दिवशी संध्याकाळचं, सोमवारी संध्याकाळी त्यापासून जरा औषध खाल्यापासून जरा माझं मी जातोय, माझं करतोय, लग्न करतोय, संडास बाथरूम जातोय, एवढंच। नमस्कार, माझं नाव स्वाती सयाजी सोळशे। मी बाबासाहेब पाटील कॉलनी मनेनमाळ उंचगावमध्ये माझा घरीच निशा कलेक्शन नावाचा कापड व्यवसाय आहे। जेव्हा मला दुकानासाठी
भांडवलाची गरज होती, त्यावेळी मला महालक्ष्मी भिशी समजली. त्यावेळी मी सेव्हिंग करून मला महालक्ष्मी भिशीकडून भांडवल उभं करण्यासाठी मदत झाली. मी महालक्ष्मीच्या भिशीच्या ऑफिसमध्ये जाऊन सर्व माहिती घेऊन मी माझं तिथं सेव्हिंग अकाउंट उघडलं. माझ्याप्रमाणे तुम्ही सुद्धा महालक्ष्मी भिशी जॉईन करा आणि आपला व्यवसाय वाढवा.